सरस्वतेभ्यो नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जाजी त्रिभुवनेशा मत्स्य कच्छ वरासिंह वामन वेशा भार्गव राघव दोदेश दिशा पूर्ण ब्रह्मा सर्वज्ञ ये गुणातीता सगुण गुणज्ञ व्यक्ता व्यक्त सर्वज्ञ पूर्ण ब्रह्म आचल सर्वज्ञ बहुत लंकी आदी मूर्ती मागले अध्यायी केले कथन जालिंदरा होनी जन्म तप आचौरोनी यात्री नंदन संपादिला गुरुत्वी तो समर्थ आत्री सूत प्रसन्न झाला सद्विद्येत तया वरुते सकळ दैवत गौरविती पावके स्कंदी वाहुनी द्विमूर्धनी पृथक दैवते स्थानी स्थानी सत्य लोकादी अमरा पाहुनी वैकुंठादी पाहिले इंद्र चंद्रस्थान मित्र वरुण गंधर्वा भेटून सुवर्लोक भुवरलोक तपोलोकादी पाहून वरा लागी आणिले यक्ष राक्षस किन्नरा सहित गंधर्वादी गौरवनी समस्त वंश केला जालिंदरनाथ आश्रविद्ये कारणी या उपरी कानिपा कर्णोदय होऊनी झाला विद्यमय तयाच्या वराकरिता सर्वदेव सकल दैवते विटिंबिली आपुले शक्ती प्रसन्न केले वराप्रतिम उपरी गेले स्वस्थाना निगुती आश्रम बद्रिका सांडोलिया परी उमावर आणि रमावर कानिपा आणि जालिंदर बद्रिकाश्रमी राहो निस्थिर करीती विचार हो कैसा. आणि एवढे निघून गेल्यानंतर हे थांबलेले आता हे काय विचार करते बा. एकमेका बोलती हसून आठवणी देवतांचे विमुंड मुंडन प्रसन्न झाले विटंबून बुद्धिहीन हे कैसे परिधन्य जालिंदर मिळाला याशी अवस्था दारुण महिषी पूर्वी भिडले अपार राक्षसाशी परी ऐसा मिळाला नाही त्या उपराटे नग्ने देही यादो पाहत होते महिम आयशे उचित कदाचिही मिळाले नाही तयाशी आयशे बोलोनी उत्तरोत्तर हास्य करीती वारंवार मेळवणी करास कर टाळ्या पिटीती विनोदे. आणि मग हे कुणाच्या हातावर टाळ्या वाजच्या आणि त्या देवायचं त्या आठवीते हाचो आयशी विनोद युक्ती यावरी बोले उमापती हे महाराजा जालिंदराजती चित्त दे या वचनाचे नागपत्र अश्वत्थानी पूर्ण यज्ञावती करोनी प्रथम कवित्वा रचोनी वरा लागी साधावे वेदविद्या मंत्रबहुत आश्रा विद्या प्रतापवंतम परिते महीवरी पुढे कलित चालणार नाही महाराजा. मग मंत्रशक्ती उपाय तरणी काहीच न मिळे लोका लागोनी मग ते दुःख प्रवाह शमनी सकळ लोक पडतील तरी सिद्ध करून आता कविता अवांतिके नागस्तोताम सकल विद्या करून हाता कानिपाते ओपिजे. आणि मग कानिपाताना स्वतः तुमच्या निकाला म्हणे अशी त्यावरती विद्या द्या म्हणे. या कानिपाचे उदार शक्ती स्थिती मिरवत आहे दांभिक वृत्ती तरी बलवी आहे कार्याप्रती पुढे पडेल महाराजा. हा अपार शिष्य करील पुढती विद्या वरतील याचे हाती मग ती प्रविष्ट लोकापरती सर्व जगी मिरवेल. पूर्वी साबरी कृषीने मार्ग काढिला आहे शुभयोग परी थोडकी विद्या चांग मही लागी पुरेना तरी शतकोटी साबरी गण मही ते मिरवावे शुभ वचना सकळा स्त्रियांची आनोनी भावना मही लागी मिरवावी तरी या कवितेची वाटणी मिरवावी नवनाथा लागुनी कोणती कैशी गलित घालुती सांगतो माते ते ऐका. पूर्वी मच्छिंद्राने धरून लक्ष काव्य केले आहे प्रत्यक्ष 33 कोटी 55 लक्ष मंत्रविद्या विद्युलता मिरवेल्या या परी गोरक्ष गोष्टी ओटी मिळवेल 9 लक्ष 12 कोटी
पंचकोटी 1,00,000 शेवटी मिननाथ मिरवेल. 9,07,00,000 चरपटनाथ करील की प्रत्यक्ष. 7,04,00,000 भर्तरीनाथ करील की. 3,02,00,000 रेवणनाथ करील शेवटी. 1,01,00,000 वटसिद्धीनाथ करील की. 34,12,00,000 श्री जालिंदराने करावे प्रत्यक्ष. 6,08,00,000 कानिपाने मिरवावे. अशुभ प्रयोग गोरक्ष रहाटी स्थापोनी योजावे शतकोटी. पुढे लोका संधान जेठी होणार नाही महाराजा. म्हणून असे योजून साधन मंत्रप्रयोगी करावे प्रवीण. ते न करिता सकळ जन सुख होईल रोगाते. तरी हे जन उपकारासाठी जीवी करावी आटाआटी. तुम्हा ते सांगावे ऐशी गोष्टी नोहे सर्वज्ञ आम्हाते. ही कलेची विद्या काले संधान मिरविता हे पूर्वीपासून. तुम्ही नवनाथ अवतार घेऊन विद्या करवीत असता की. तुम्ही जाणणार भविष्योत्तर तरी या कलित करावा प्रसार. आम्ही सांगावा असे तोर तुम्हा योग्य साधेना. भविष्योत्तर जाणून नाता तू देवाशी केली वार्ता. कानिपाते वर देता बोललाशी हिता महाराजा. तरी आता आळस सांडून जेवी मिरवावे कवित्व रत्न. जारण मारण उच्चाटन कवित्व रचनी मिरवावे. असे सांगून उमानाथ कानिपाविषयी अनेक सांगत. याशी बैसोनी पूर्ण तपास सामर्थ्यपणे मिरविका. असे सांगता उमावर अवश्य म्हणे जालिंदर. मग वर देऊनी रमावर जाता झाला वैकुंठी. मग जालिंदर आणि कानिपनाथ 12 वर्ष राहून तेथ. 40,20,00,000 उभे चरित्र रचिले. ते आधी नाते कवित्व पाहून पूर्ण झाले समाधान. मग नागास्वती जाऊन सिद्ध मार्गी पावावे. मग जालिंदर आणि कानिपनाथ जाऊन पाहिला नागास्वता. पूर्णावती हवन चेत करोनी तोषवी विराते. आणि मग तिकडे जाऊन सगळे देव प्रश्न केले. सूर्यकुंडाचे आणून जीवन 52 विरा करी सिंचन. प्रसन्न करून त्याचे मन वरा लागी घेतले. त्यावरी पुन्हा परतून पहाटे झाले बद्रिकाश्रम. मग कानिपाते तपा बैसून लोकंटकी मिरविला. श्री आदिनाथाच्या साक्षीशी कानिपा बैसून पूर्ण तापसी. श्री जालिंदर तीर्थाटनाशी जाता झाला पुसून. मग सगळे वरदान येते देऊन आणि आता त्याला त्या बद्रिकाश्रमात तपाला बसवलं. त्याला गेला निघून. त्याशी ठाई बद्रिकाश्रमात कानिपा आणि श्रीकृष्णनाथ तप करती भागीरथी तीरास तीर्थ काननी बैसोनिया. उभय ठाव असे विभक्त एकमेकांचे माहीत. आसो येरीकडे जालिंदरनाथ नाना तीर्थे हिंडतसे. आणि त्याच टायमाला गोरक्षनाथाचं तप चालू होतं आणि कानिपाचं चालू होतं. पण दोघांचं ठाव माहीत नव्हतं. परिक्षेत्री जाताच्या आधी काननी भारा बांधिता तृण कापुनी. निजमवळे त्वरे वाहुनी क्षेत्रा माझी संचदय. मग तो जालिंदरनाथ काय करायचा, वनातून गवत कापून घ्यायचा आणि डोक्यावर न ठेवता आधार घेऊन तो त्या गावात जाऊन त्या गाईला टाकायचा. परी तो मवळी भारा घेता सुख न वाटे अनिल चित्ता. मग संचवरोनी उभय वार्ता वरच्यावरी धरितसे. म्हणाल पावनाशी काय कारण वरचेवरी धरावया तृण. तरी जालिंदर अग्निनंदन अग्निपिता तो असे. परी पौत्र्याची करोनी ममता म्हणून भारा धरी वरुता. आसो जालिंदर क्षेत्री येता तृण गोधना सांडितसे.
आयशे भ्रमण करिता मयी नाना तीर्थे यात्रा प्रवाही तो गौड बंगाल देशाताई येला पट्टणी पै आला. आणि मग असं प्रत्येक शहरामध्ये जाऊन तू का ते गवत आणायला ते गवत टाकायचा आणि असं करता करता तो गौड बंगालमध्ये त्या ह्याला पट्टण गावामध्ये आला. म्हणजे तृणबार मिरवणी माती परी तो मिरवे सर्व हाती आदर चाले मस्तकावरती लोकपाती निजदृष्टी हेला पट्टण अति विस्तर्ण बुद्धी प्रबुद्ध तेथील जन्म जालिंदराचे चिन्ह पाहून आश्चर्य करती मानसी म्हणती आदर भारा कैसा चालती हा न कळे तमाशा तरी हा सिद्ध अवतार देशा मही लागी मिळवतसे मग ते चव्हाट्याचे जन करू धावती तै दर्शन परी ते नाथ समाधान चित्ती प्रशस्त लागेना. आणि मग तो असंच भारत डोक्यावर ठेवता वरतीवर चालायचा तर लोकांनी पाहिलं कोणतरी हा अवतार दृश्य म्हणे म्हणून ते त्याचे पाय पडायचे जाऊन जालिंदराचे. जे पूर्णपणे झाले निवाले ते प्रतिष्ठेपासून दुरावले कदा न जाता जगी मानवले चित्ती निस्पृहता धरवल्या बृहस्पतीचे पडीपाडी तया होतसे सर्वार्थ जोडी तरी तो वेडियात मारी जडी लोक मयी भाषास्तव जैसे कृपणा पुणे धन रक्षी मयीचे पाठी लागून तन्याय झालिया मग कदा काळी आवरेना असो मग जालिंदरनाथ अति तोषे तृणभार जमवणी आणि पाहुनी गोधनाची आमात तृण सोडी तयापाशी. आणि मग तो दररोज जाऊन वनातून ते गवत आणायचा आणि जिथे झालं जणून असे तिथे नेऊन सोडायचा. मग गल्ली कुचळी गंधो मोरी तेथे जाऊन वस्ती करी भिक्षा मागुनी क्षेत्रा भीतरी उदरनिर्वाह करीतसे या परिवारता त्या गावीचा नृप त्रिलोचन सुत जैसा कंदर्प तयाचे वर्णिता स्वरूप सरस्वतीचे न सुचेव. आणि मग तो असं ते करायचा भिक्षा मागायचा आणि त्या घाणगल्लीमध्ये जाऊन तिला रात्र काढायचा. मग अशा त्या राजाचे चालू होतं त्याचं. नामदयाचे गोपीचंद वरी मिरवला सर्व संपत्ती रुंद दिव्य अमुप अमरभद्र पाहुणी लाजे कुबेर तो 12 लक्ष अपूर्व शक्ती अश्व मिरवले वाताकृती तेजपुंज पाहुणी लाजती चपळापणी चपळात्या चिरत गटी रत्नकोंदणी पाखरा शोभल्या बालार्क किरणी झगमगती झालरी किरणी हेमगुणी मिरवल्या रश्मी अति शोभायमान झालरी अग्नी हेम गुण मुक्ती गुपेते रामत्वी समान नक्षत्र मालिका केवीच्या येत हेमतगती रत्नकोंदणी ग्रीवे मिरवला माळा भूषणी संगीत पेच्या नवरात्र रत्नी दिव्य जैसे लाविले मुख शोभिले त्याची परी दिव्य मिरवल्या सरोवरी चातक पिच्छी कर्णदो भीतरी तुरे खोविले मौळीते अनिक पुष्पवृष्टी रत्नजडित गेंदा जोडिया जे भरित चार जावे लखलखित चपळे उनी अधिकते 12 लक्ष ऐशे परी वाजी मिरवती चंबू भितरी प्रत्येक पाता समंतरशी उदय सूत मिरवले की आर्कर उदयी सभ्रुयवती माते लाभली श्यामकर्ण मूर्ती त्या श्रुतीचे कराव्या शांती 12 लक्ष प्रगटले त्याची परिशी गज समूय मत्त पाहुणी लागे ऐरावतम चित्ती मने शोभून सर्वत्र रत्ने उपजिली महिवरी विशाळ शृंदा हिरे जडित अंधारे दंत दंत शोभती तया वेष्टूनी चुडे पाती रत्न कोंदणी मिरवले ग्रीवे गाठिका हेमकर्णी तया माझी रत्नपाणी हिरे माणिक 5 तरणी नवरंगी शोभिले या परिपृष्टी झुली व्यक्तम तयावरी झालरी
लखलखीत हेमगुणी गोविली मुक्तम धाड देती सुरवाळ. आणि त्या राजाच्या त्याचं सगळं याचं वर्णन करू राहिले. या परी अवधे मेघंडवरी सुवर्ण अंबाऱ्या शोभल्या भरी त्याही कोंदणी नक्षत्रा परी रत्नगो मिरवू लाहिले. कोणी रिक्त कोणी ऐशे परी ते बासती पर्वत जैसे पृष्ठी पताका पहा भाष्ये पर्वत मौळी तरु जेवी जैसे गजपृष्ठी ते मिश्र विराजती दश सहस्रम पायक स्वार दश चक्र राह्या पुढे धावती चढीदार चोपदार पूर्ण बोधाटे पुकारधार यंत्रधारी अश्वस्वार राह्या समोर धावती अति उग्र खडतरपणी मिरवल्या जैशा कृतांत मूर्ती की युद्ध कुंडीचे पावक होती येती आरती परमचक्रम. या परी रावतो नृपाळ शुभे जैसा तमाल निळम बर्वेपणी अति जळाळ कर्दवमती मिरवतसे स्वरूप लक्षणी गोपीचंद समस्ता न पावे अनिक गौड रुंड चंद्रचूड मन्या लागी आवाज कलंकदी मनोनी आर्क सृष्टा समंत देखा तरी तोही त्रिव्र दहाक पंथा चपला तेजापरी भ्याड चित्ता मेघा माझी दडताती तैसा नोये हा नृपनाथ दिव्यरूपी सद्गुणी सरितम धर्म औदार्य संभाव्यवंत निज लक्ष्मी मिरवतसे. त्या राजाचं वर्णन केलं असा तो चांगला होता. म्हणाल प्रताप नसेल व्यक्त तरी कृतांताचे आसन पाळीत धाके परमचक्र आणूनी देत कर बारा ते सांगताम. या परी वर्णिता शरीर पुष्टी तरी मनवी तसे मही ते जेठी शत जेठी मही पुटी लावून या रगडी तसे यावरी अनिक कल्पात चित्ती की इतुकी स्थावर झाली शक्ती तरी भोगीत नसेल कामरती विषयी आसक्त नसेल तो तरी धर्मपत्री सुमाननी असती नक्षत्र तेज प्रकरणी खंजरीत मृग पंकजाननी चंद्राकृती मिरवल्या चित्ताक्ष परम चतुर्यखानी या परी षोडशत शोभाननी भोगा गणा जया लागुनी राजकांता मिरवल्या. आणि 100 बायका होत्या म्हणजे त्याला परी ते पाता स्वरूपखानी की तयाची सांडिता ओवाळुनी की उर्वशीच्या पंक्ती आणूनी दाशी मिरवती तिला त्या राजग गजगामिनी चपळा ते लाजवी पाहुनी चपळा शृंगार भरित असती सकळा चंद्र रात्री नक्षत्री आसो आयशा नृपनाथा हेला पट्टणी विराजितम जयाची माता सद्गुण भरित मौनावती विराजली. अशी त्या राजाची बायकोची मौनावती म्हणी मौनावती म्हणी तवती सती मौनावती कोणे एके दिवशी उपरांती दिशा निहाळोनी सहज स्थिती जानिंदराचे देखिले तृणभार आधार मौळी मुक्त विराजिता हस्त कमळी पंथिका समान ग्राम मिळी मार्गी येतसे पुढारा. आणि एकदा ती अशी माडी उभी राहून आकाशात नेवाळीत असताना तो जालिंदर त्या डोक्यावर भाडा घेऊन चालला आधार आणि ती तिनं पाहिलं मौनावतीनं परी तेज पुंज जैसा तरणी मदनाकृती स्वरूप खाणी निस्पर्श निवृत्त योगींद्र मुनी देखिताची तेने मग मने मौनावती आधार बार मौळीवरती कैसा चाले धैर्य शक्ती कायाशे तयाते नोहे आधार करबंधन केवी मिरवती मुक्त मनम तरिया कोणी प्रतापवान महिलागी उतरला गण किंवा गंधर्व सुरवर विरंची किंवा गंधर्व हरिहर की वाचस्पती उष्णाथोर प्रतापवंत हा असे. आणि मग तिने विचार केला हा कोणी देवी तेव्हा अवतार असला पाहिजे.
परिसुदृढ आराधोनी भक्ती मिरवी नरदेहा स्वार्थक गती प्रसन्न करोनी चित्त भगवती आचळ पद वरावे ऐसा विचार करोनी मनी पारिचारिके पाचारुनी तेही सद्विद्ये सज्ञान प्राज्ञी जगा माझी मिळवितसे सन्मुख उभी कर संपुटी जोडोनी बोले वागुटी कवना आता उदेला पोटी निवेदावा महाराजनी. आणि मग तिला ते पाहिल्यानंतर तिला एका दाशीला बोलवलं आणि मग ती दाशी आता हात जोडून उभी आहे, काय म्हणणे सांगा म्हणे. येरी म्हणे ओ गजगामिनी अर्थ उदेला माझे म्हणी परी प्राण जीवित्व रक्षोनी कार्य आपले साधावे प्रगट होता ती वार्ता परम पडेल शोभ चित्ता मग त्या हृदय प्रवाही वाहता परम कष्ट मिरवेला मनोनी गौप्य धरोनी वचन कार्य मानुसा सोडिले मग ते कर्णिता सभा संबनम अंबर उदंगन वाटतसे मनोनी तिने उभवनी तर्जनी कोणे दाविले तिने लागोनी कोण येत प्रविष्ट तरणी मवळी तृण वाहोनिया. आणि मग त्या दाशीने विचारल्यानंतर तिनं हस्तपुण्यानं दाखवलं म्हणजे तो कोण योगी येतो पाय म्हणे. तवती खोल पारिचारिका पाची झाली जानिंदर विवेका तो मवळी बार आधार देका सवे सवे चालतसे ते पाहुण्या निज दृष्टी विस्मय करी आपले पोटी म्हणे माय व परम दुर्जटी योग शुद्ध असे हा कनक वर्ण बालार्क किरणी मयी विरवतसे योग प्राणी तरी या स्वगुण व लोकाप्रमा प्राणी सहसा येत असे जननी सत्यलोक भूलोक तपोलोक तयाचे गमने शोभिती देखम स्मराया की स्मरजनक मही लागी उतरला तरी माय व ऐकवचन सलील भक्ती आराधुनम तै चित्त भगवती प्रसन्न करुण कल्पना दरी रिगावे जैसे ऊर्ध्वाने आढळ पद जिंकिती हरिला सकळ भेदम जन्म मृत्यूचे सुडळ बंध मुक्त कैसे जननी तन्याये दास दासी ओपोनी ऐशा शत पुरुषाशी चिरंजीव प्रसाद ओपोनी दियाशी आचळ महिते वर्तावे ऐशी पारिचारिकीची युक्ती ऐकोनी बोले मौनावती म्हणे माय वो तरणीया आरती चित्त स्वरूप करावे तरी एवढा प्राणिक ज्ञानी वस्तीस राहतो कोणे स्थानी तुतके गुज गोचर करोनी लगबगे येई का. आणि मग त्या दाशीला तिनं सांगितलं त्याच्या मागे जाऊन हा काय करतो कुठं राहतो हे पाहून ये म्हणे. अवश्य म्हणून पारिचारिका जाती झाली सदैव निकाम तव तो संचारोनी ग्राम लोका गोधनाचे पाहतसे तव ती गोधने ग्राम वाटी अपार जात असती चव्हाटी तृण सोडून ते थाटी सुपंथी तेत गमतसे. आणि म्हणजे ते जनावर गोळा व्हायचे तिथे जाऊन ते गवत सोडून द्यायचा ते पाहिलं त्या पारिचारिकेनं. तवती दाशी मागे मागे जात असे लगबगे मग गंधगल्ली कुच्चळ मागे जाऊन या बैसला तेथे क्षण एक उभी राहून पाची त्याचे अचळपण सूर्य पावे तो अस्तमान अचळस्थान रक्षिले मग ती येऊनी वाताकृती पूर्ण झाली सांगती अमुक स्थानी चित्त भगवती प्रसन्न चित्ती स्थिरावे कुचित जागा दुर्गंध सुव्यक्त माये व असे सर्व एकांत तया स्थानी पिशाचवत वस्ती लागी ठिकाण. आणि मग तो या आपल्या गणितील राहतो आणि जेथे न राये स्नान सुकर कर्दम कुबेर गंध अपार वस्ती विराजोनी पिशाच वर वल्गनाचे वदतसे ऐशी ऐकून त्याची वाणी म्हणे स्थिर व शुभाननी रहित होता जन संबोध यामिनी मग जाऊ दर्शना. मग तिला तो ठिकाणा पाहून आल्यानंतर त्या राणीने सांगितलं आता आपण रात्रीचं त्याला भेटायला जाऊ म्हणे.
हा अवश्य म्हणून पारिचारिका मग मध्ययामिनी सद्विवेका उत्तम फळ ठेवून तबका शरसान्ये मिरविले काळी कांबळी गुंतुनी परिचारिका मौनावती येत्या झाल्या स्थाना एकांती लक्षणीय महाराजा म्हणजे ते फळबिळ घेऊन आणि निम्या रात्री गेलं त्याला भेटायला तर तो सिद्धराया मुनी परमहंसेच्या आव्हानोनी वाणी मोक्षमुक्ताच्या ग्रहणार्थ ध्यानी बैसलाशे महाराजा मग त्या वये सहित युवती जावोनी लोटल्या पदावरती मोती कमळ प्रेम भरिती पद कमळी योगिती सन्मुख जोडून उभय कर सप्रेमे भक्ती वागुत्तरम चातुर्थ गंध म्लान अपार समर्पिती लाखोली आणि त्या जाऊन त्याच्या चरणावर नमस्कार करू लागल्या म्हणती महाराजा स्वर्गराशी त्रिविधाता उभय उदेशी ते तू दाविले जीवनच्याशी मोक्ष मांदुसा जाणून या तरी आयशा तपावरी समय जलादा लक्षोनी अंतरी कल्प वासना तदग्मु पेटला भारी विद्वावया पातलो तरी औदर्याचे पाहुणी मुख त्रिवादाचा सकळ पावकम भिजवोनी चित्तमयी ते पीक ब्रह्मकर्णी पिकावे आयशे तयाचे वागुत्तर प्रविष्ट होता निशिचरम तेने करोनी चित्त सागर आनंद लहरी दाटला परी संकोचित चंद्र आकाशी उददी महितम तरी भक्ती पंथिका चक्रवात असता तरी योजावा आयशे चित्त योजोनिनाता दाविता झाला तीव्र वार्ता मौनावतीचे सकळ चित्ता किंवा कसोटी पाहतसे पिशाच चेष्टा उद्मवनी आव्हानोनी सुंदर युक्ती महीचे पाषाण हाती केवळा नीती जुगारी आणि मग त्या जालिंदरांचे पाहिल्यानंतर त्याला भूताचा अवतार जसं काही वेळ पण घेतलं आणि दंड घेऊन त्याला मारून राहिला म्हणजे हा शुभवाणी करोनी वल्गना भंगू पाये चित्त प्रेमाम प्रेम मेघ अवतार्याच्या दुर्गुणाम पाषाण करा सांडितसे परी ते जाया धैर्यवंत निश्चयार्गळी योजोनी सुदृढ चित्त म्हणे माझे हस्ते मृत्य आल्या मोक्ष वरील मी आयशे योजून सुदृढ मांडी बैसली ठाया कदान सांडी जैसा पर्वत अचळ विभांडी मेघधारा न भंगोनी परी तो नाथ जालिंदर ओसांदुनी पाषाणपुरम परी ती रामा वज्राकार अचळ पाहुनी तोषला आणि मग त्या मौनावतीनं जाय मांडी घालून बसली दगड आणू काही होणी तुझ्या हातून मरण आलं तरी चाललं मग हास्ते सांडोरे पाषाण झाडी म्हणे कोण तू सांग गोरटी किमर्ताजी माझे पृष्ठी पाठलाग केवी केला तो दुर्गंधी गल्ली ओंगळीत आहे उघडीच मी पिशाच येत तरी तुझा पेटला किमर्तार्थ कामानळी दाटला कवनाची नितंबनी वेगी वद ओ शुभाननी आम्ही तपी आलक्ष ध्यानी लक्ष भंगावया का आलिसम यावरी म्हणे जो महाराजा त्रिलोक चंदन विजय ध्वजा तयाची कांता सर्वज्ञ ओझा धर्मपत्नी मी असेम आशे परियोग द्रुमा काळे भक्षोनी अति उत्तमा माते केले प्लवंगमा जगा माझी मिरवावया आणि मग तिला सांगितलं त्या राजाची मी बायको मिळी पण त्या काळानं घातला आणि त्याला घेऊन गेला म्हणजे आयचे परिवाग योग जेठी काळ चक्र पाहुनी राठी मग भयार्क उदक पाहुनी पोटी पश्चातापे मिरविले काळे पतीचे केले गती तैशीच करील मम आहुती
तरी मानव सन्निध पाती आस्तिक माते होई काम येरी म्हणे त्वदा भरता पावोनी लया त्वरिता कवनाश्रमी काळ रचिता लोटशी तू जननी येरी म्हणे वो सदैव भरिता सूत एक आहे प्रपंच येरू म्हणे कवनार्था प्रपंच राठी चालवी. आणि मग त्या जालिंदराला तिला विचारलं तुझा पती गेल्यानंतर मग तुझा निर्वाह कशी चालित म्हणजे सांगितलं मला एक मुलगा आहे तो राज्य चालितो. तवती म्हणे गौड बंगाल राजासनी देश विपुल तयाचा नृप गोपीचंद मूल दास तुमचा विराजे परियासो कर्म राहती कृतांत उद्देशी पोटी मम मौळीचा भार निवती कृपा क्षणी करोनिया. आणि मग तिला सांगितलं तू तुमचा दास होईल म्हणे पण माझी एवढं आशा पुरवा म्हणे. आशे ऐकून तिचे वचन म्हणे कृतांत पाश दृढ बंधन कैसे तुटे गे मग पिशाचन त्वा काय जाणितले. आणि मग त्याला सांगितलं हे काळाचा पास माझ्याकडून कसं काय तुटल म्हणून. तरी आता क्षण उभी न राही वेगी आपल्या सदना जाई तव सुता कळता अनर्थ प्रवाही मती त्याची मिरवेल. आयशी बोलता सांगोपांग तो मित्र उद्याचा पाहिला मार्ग मग नमस्कार होनी स्वामी सवेग स्वसदना प्रती पातली परी अनर्थ विवेक चित्त सरती दाटला भागम आती तळमळे प्रसदा मार्ग कृपार्णवती भेटावया. आयशी तळमळे दुःख व्यथा तो दिनकर लोटला असता होता चंद्रविकास ती विनविता विकासिती आनंदे. पुन्हा येऊनी पारिचारिका तेथे आली सद्विवेका दृष्टी पावनी योग मूर्तिका चरणी माता ठेवीतसे मग सलग भक्तीची करोनी दाटी सदृढ चरणी घालती मिठी पद कवलोनी हस्त पोटी पद चुरीत प्रेमाने. आयशी सेवा दोन प्रार करिता अगम्य लीला प्रभाकरम ते पाहुनी नमस्कार स्वामीशी करून उठतसे. पुन्हा येऊन या सदनी आचार्य आपले प्रपंच राहणी आस्ती होतास वासरमणी स्वामीशी जाऊनी लक्षितचे. आणि मग दररोज रात्री जाऊन त्याची सेवा करू लागायला लागली की उद्भव उदय जाऊनी प्रेमा सेवा करीतसे मनोधर्म परिसेवा करिता शर्मास उगमा दीन लोटले गेले पैन. या परी कोणे एके दिवशी काळुखी दाटली अपार महिशी परिसेवा करावयाशी पातळी नित्य नेमाशी तवती मृदून खाली अंकम ठेवून या देतसे टेकम त्या संधीत योगी नायक काय करिता झाला पाहिजे. आणि मग एक दिवस काळुखी रात्र असताना तिच्या जालिंदराची सेवा करता असं तिला ते मांडीवर डोकं ठेवून सेवा करू राहिली म्हणे. तर या जालिंदरानं काय केलं तिच्या मांडी खाली एक भुंगा तयार करून दिला. माईक सबळ करोनी भ्रमर रुंजी घाली तेवर न कळता येऊनी मईवर अंका खाली रेघाला. आयशे करोनी अवस्थेत आपण गाड झाले निद्रस्त चलनवलन सांडून निश्चित कंठी घोर वाजवी तव तो षडपद जाणून या फोडून निघाला नेटे उपरी ग्रीवे जसोनी जालिंदरा परी सुचवले अर्थाते. आणि मग स्वतःला ते झोपायचं सोन केलं आणि घोरत राहिला. आणि त्या भुंग्यानं त्या मौनावतीची मांडी फोडून पारवर त्याच्या डोक्याला स्पर्श केला आणि मग तिची जी भक्तीचं त्याला दाखवून दिलं खरी भक्ती करू राहिली म्हणून. तो लगबगे अति त्वरित उठोनी हस्ते पाये ग्रीवेत ग्रीवा पाहुनी सती अंकात दृष्टी करी महाराजा अंक फोडोनी पडे छिद्र रुधिर दाटले मई अपार ते पाहुनिया जालिंदर धैर्य बळ ओळखिले मग सहज कृपेचे करोनी दृष्टी मावळी कुरवाळी कृपा झेठी मग तार कमल कर्णपुटी
उपदेशीला तत्काळ. आणि मग तिचं एवढं धैर्य आणि त्याचं ते हे पाहिल्यानंतर त्यानं मग तिला आशीर्वाद दिला आणि तिच्या कानामध्ये मंत्र सांगितले म्हणून. मंत्र उपदेश ओपोनी कानी कोण व्यक्त दाविली संजीवनी. तेने कोणे पारायणी ब्रह्म व्यक्त झालीशे. किंबहुना चराचरी जीव कितुका संगमस्थावरी. अहम ब्रह्म भुवनापासून अंकारी ब्रह्मदृष्टी हेलावे. ऐशी होता चमत्कार मग मवळी ठेवी चरणावर. म्हणे महाराजा सकळ व्यापार आजी मिरवला सुगमत्वे. या परी तो कृपाळू मोक्षदानी अनिक करिता झाला करणी. मंत्रप्रयोगे संजीवनी ते देही प्रेरितसे. जी निर्जीवित्व उठविल ती जीवित्वा काय न करील. आसो मौनावती अमरवेल देही होऊनी ठेवलीशे. आणि मग तिला चांगला आशीर्वाद देऊन काही मंत्र दिले म्हणे. जैसे रामे दानव कुशी चिरंजीव केले बिभीषणाशी. कन्याये मौनावतीशी श्री जालिंदरे केले पै. मग नित्यानित्य प्रेमभरित विशाल मिरवी भवस्थितीत. भरी अनिक काम उदेला चित्ती पुत्र मोहे करुण्या. मनात मने चमत्कार जाणू भेदली स्थिर भ्रमिली. त्या दुःखाचा घाव अनिवार जाणूवरी मिरवला. गाय पडता अनिवार अशुद्धचा लोटला पुरम. तयावरी स्पर्शता कर जैशी तैशी मिरवली. तरी सध्या चमत्कार झाला मम दृष्टी गोचर. अनिक केले सनातन चार ब्रह्म व्यक्ती पारायण. तरी चिरंजीव पद देवोनी माते अचल केले त्रिलोक्याते. या अचिरिती माझ्या सुताते होते तरी फार भरवे. आणि मग तिला विचार केला जसं मला चिरंजीव केलं म्हणे तर आपल्या मुलाला चिरंजीव केलं पाहिजे. काय योगी दूर मानसी वियोगा व्यथा वरी ध्यासी. ती व्यथा नरारी वंशी झुंडी सुत मालू सांगे. स्वास्ती श्री भक्ती कथा सार समस्त गोरक्ष काव्य किमया गार. सदा परसोत 22 चतुर त्रैव्यतिथी अध्याय गोला. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलीक वरदे हरिष्ठ श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय.